नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुपुष्यामृत योग आपल्या सर्वांना माहिती आहेच. गुरुपुष्यामृत योगाला किती महत्त्व आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. तर असा हा गुरुपुष्यामृत योग या फेब्रुवारी महिन्यामध्ये 20 फेब्रुवारीला येत आहे. बघा, या माघ महिन्यातील हा गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी आपल्याला जर का काहीच करता आले नाही तर बघा, काही चुका या दिवशी आपल्याला करायच्या नाही आहे. त्याचप्रमाणे या दिवशी मंगल कलश कसा स्थापन करायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुमच्या देवघरात मंगल कलश असेल तरीसुद्धा तुम्ही एका दिवसासाठी या लक्ष्मी मंगल कलशाची स्थापना कशी करू शकतात याची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. वर्षभरामध्ये असे अनेक योग आणि तिथी येतात जे शुभ असतात. यापैकी एक शुभ योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग. पंचांगानुसार या योगाचे विशेष महत्त्व आहे. हा योग शुभ कार्य, गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने, नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारी 2024 रोजी जुळून येत आहे. पुष्य नक्षत्र हे देवतांनी पूजलेले नक्षत्र मानले जाते. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार महत्त्वाच्या 7 शुभ योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे. हा योग गुरुपुष्य योग, गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्यामृत योग आणि गुरुपुष्य अमृत योग या नावांनी ओळखला जातो. शुभ कार्य, गुंतवणूक, व्यवसाय आणि नवीन वस्तूंची खरेदीसाठी हा योग विशेष मानला जातो. हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात. या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केल्यास अनेक पटींनी आपल्याला लाभ होतो. बघा, तुम्हाला जर का एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या योगावर तो व्यवसाय अवश्य सुरू करू शकतात. कारण असं म्हणतात, या दिवशी जर का आपण एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात केली तर तो व्यवसाय, तो धंदा कधीही बंद पडत नाही. तुम्हाला जर का एखाद्या चांगल्या शुभ कार्यासाठी काही गोष्टी करायच्या असतील तर त्या देखील तुम्ही या शुभ योगावर आवर्जून करू शकतात. तुम्हाला जर का काही गोष्टींची खरेदी करायची असेल तर बघा, या वस्तूंची खरेदी करण्यासाठी या दिवशीचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण पाहू. गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6:48 चालू होणार आहे आणि तो दुपारी 4:43 संपणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी ही आवर्जून करू शकतात. त्याचप्रमाणे या वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील सेवा करू शकतात. याने देखील आपल्याला 100 पटीने जास्त त्याचं फळ हे मिळत असतं. गुरुपुष्यामृत योग हा उपासनेसाठी, सेवेसाठी, आपल्या कुलदेवतेची पूजा करण्यासाठी, इष्टदेवतेच्या नामस्मरणासाठी देखील महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तुम्हाला होईल तेवढी तुम्ही सेवा करू शकतात. तुम्ही माता लक्ष्मीची, त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची पूजा करू शकतात. या दिवशी आपण आपल्या कुलदेवतेचं होईल तितक्या वेळा नामस्मरण करू शकतो. त्यांच्या जप, त्यांचं स्तोत्राचं पठण करू शकतो. इतकं महत्त्व या नक्षत्राला आहे. या नक्षत्रात तुम्ही जेवढी सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला हे 100 पटीने अधिक हे मिळतं, म्हणजे मिळतच असतं. त्यामुळे या दिवशी होईल तितकी सेवा करायचा प्रयत्न करा. आता काही जणांना कामामुळे हे करणं शक्य नसेल तर त्यांनी त्यांच्या इष्टदेवतेचं किंवा कुलदेवतेचं दिवसभरात काम करत असताना नामस्मरण जरी केलं तरी चालणार आहे. याने देखील त्यांना खूप असे फायदे होतात. याचं देखील त्यांना फळ हे 100% मिळत असतं. या दिवशी आपण कलश स्थापना कशी करायची, बघा, लक्ष्मी कलश स्थापना कसा करायचा ते पाहू. आता ज्यांच्या देवघरामध्ये कलश नाही आहे किंवा कलशाची स्थापना केलेली नाही त्यांनी या दिवशी ती स्थापना आवर्जून करून घ्यावी. किंवा मग ज्यांच्या देवघरामध्ये कलशाची स्थापना केलेली आहे त्यांनी देखील या दिवशी फक्त आपल्याला वेगळ्या कलशाची स्थापना करायची आहे. तुमच्या देवघरामध्ये कलश असेल तर तो कलश तसाच असू द्यायचा. तुम्ही एका पाटावर कपडा अंथरून त्यावर या कलशाची स्थापना करायची आहे. तुम्हाला हा लक्ष्मी कलश स्थापन करायचा आहे. कारण या दिवशी माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या पूजेला जास्तीत जास्त महत्त्व दिले गेले आहे. यासाठी तुम्ही एक पाट घ्या, त्यावर एक स्वच्छ कपडा अंथरून घ्या. यावर तुम्हाला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा लावायचा, त्याला हळदी कुंकू अक्षता फूल लावायचा. हा दिवा तुम्हाला ह्या पाटावर ठेवायचा आहे.
सर्वात अगोदर आपल्याला अग्नीच्या साक्षीने ह्या पूजेची सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्याला पूजा करायची असते. कुठलीही पूजा तुम्ही करा, ती पूजा करताना सर्वात अगोदर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर जर का तुमच्याकडे गणपती बाप्पा असतील किंवा गणपती बाप्पा नसतील तर तुम्ही गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी, या सुपारीची मांडणी तुम्ही त्या पाटावर करायची आहे. गणपती बाप्पांना पंचामृताने, पाण्याने, दुधाने तुम्हाला शक्य होईल त्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि पाटावर थोड्याशा अक्षता ठेवून यावर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्यांना देखील तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला कलश स्थापन करण्यासाठी तांब्याचा कलश घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी, कुंकू, थोड्याशा अक्षता, एक फूल आपल्याला टाकायचं आहे, 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी टाकायची आहे. यावर आपल्याला 5 नागलीची पानं आणि 1 नारळ ठेवायचा आहे. नागलीची पानं नसतील तर आंब्याची पानं ठेवली तरी चालणार आहे. अशा हा कलश आपल्याला पाटावर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर स्थापन करायचा आहे. कलशावरती आपल्याला एका बाजूने स्वस्तिक काढायचं, कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि कुंकवाचे दुसऱ्या बाजूने 5 बोटं उमटवून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्या कलशाला तुम्ही लाल धागा भेटतो बघा, रक्षासूत्र धागा त्याला म्हणतात, तो धागा तुम्हाला त्याच्या कलशाच्या गळ्याभोवती तुम्हाला बांधून घ्यायचा आहे आणि असा हा कलश तुम्हाला अक्षदांवर स्थापन करायचा आहे. तुम्ही अक्षदाची रास बनवा, तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालेल, तुम्हाला अष्टदल काढता येत असेल तर तुम्ही अष्टदल काढलं तरी चालेल. या अक्षदावर हळदी कुंकू टाका आणि त्यावर हा कलश तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर या कलशाची तुम्हाला हळदी, कुंकू, फूल, अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे. तुम्ही एखादा गोडाचा नैवेद्य त्या ठिकाणी ठेवू शकतात. वाटीमध्ये थोडीशी खडी साखर तुम्ही ठेवली तरी चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला धूप, दीप लावायचा आहे. बघा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावता आला तर तो आवर्जून तुम्हाला लावायचा आहे. तर असा हा कलश तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर दिवसभर तुम्हाला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा कलश उचलू शकतात. तुमच्या देवघरात जर का मंगल कलशाची तुम्ही स्थापना केलेली नसेल तर हा कलश तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. आणि जर का तुमच्या देवघरात अगोदरपासनं मंगल कलश असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी हा कलश उचलून घ्यायचा आहे. यातलं पाणी वगैरे झाडांना टाकून द्यायचं, यातलं नारळ, सुपारी हे काढून घ्यायचं. ते पुन्हा तुम्ही यूज करू शकतात. जो नारळ आहे, हा नारळ जर का तुमच्या कलशावरचा नारळ खराब झाला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवून आधीचा नारळ पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. आता या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही. बघा, तुमच्याकडनं जर का सेवा झाल्या तर करा आणि खरंच करणं सेवा शक्य नसेल तर बघा, आपल्याला ह्या चुका अजिबात करायच्या नाही आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला कोणाशीही वाईट, खोटं बोलायचं नाही, कोणाचाही अपमान करायचा नाही, कोणालाही शिवीगाळ करायची नाही, कोणाशी भांडण आपल्याला करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे दुसरी चूक म्हणजे या दिवशी आपल्याला सोने खरेदी करता येणार आहे, परंतु या दिवशी आपण सोने हे धारण करायचं नाही आहे. याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्रात लग्न करू नये. या नक्षत्रात केलेले विवाह यशस्वी होत नाही. या दिवशी मांसाहार देखील करू नये. तसं बघितलं तर गुरुपुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते आणि गुरुवारी आपण मांसाहार हा करत नसतो, परंतु जे कोणी या दिवशी मांसाहार करत असाल त्यांनी या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे. कारण बघा, हा गुरुवार हा आपल्या गुरूंचा म्हणजेच बृहस्पती देवांचा वार आहे. या दिवशी जर का ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर बघा, आपल्यावर गुरूंची अवकृपा होते. म्हणजेच आपल्याला जे गुरूंचं पाठबळ मिळायला पाहिजे ते पाठबळ आपल्याला मिळत नाही आणि यामुळे आपल्याला कामात, व्यवसायात, नोकरीत अपयश येण्याची शक्यता असते. यासाठी या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार हा करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे या दिवशी बृहस्पतीशी संबंधित वस्तू जसं की पुष्य नक्षत्रात सोने, पित्तळ, हत्ती, दक्षिणावर्ती शंख खरेदी केल्याने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. या दिवशी आपण जर का श्री सुक्ताचे पठण केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि जर का आपल्याला पैशाच्या काही समस्या असतील तर त्या देखील दूर होतात. या दिवशी पैशांच्या समस्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीचं श्री सुक्ताचं पठण 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा करू शकतात. या दिवशी आपल्याला चुकूनही कोणालाही आपले पैसे द्यायचे नाहीये. पैसे म्हणजे माता लक्ष्मीचं हे प्रतीक असतं, त्यामुळे या दिवशी चुकूनही कोणीही कितीही मागितले तरी आपल्याला आपल्याकडची लक्ष्मी ही त्यांना द्यायची नाहीये. तर या गोष्टी या दिवशी आपल्याला आवर्जून करायच्या नाहीये. ह्या चुका आपल्याला
अजिबात करायच्या नाही आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, त्याचप्रमाणे शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.